महिलांना शेतकरी म्हणून मान्यता देण्याचं किंवा तसा दाखला देण्याचं एक विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे की आता करमणुकीच्या संदर्भात कुठलंही लायसन्स मिळवायचं, परवाना मिळवायचा तर तो डान्स बार ऍक्टच्या खालीच मिळेल. म्हणजे जर कारवाईची करायची विषय आला तर तो डान्स बारच्या ऍक्ट खालीच मिळेल, करता येईल. अशा 2 विधेयकं महत्वाची मंजूर झालेली आहेत. त्यामुळे शेतकरी हा दर्जा महिलांना मिळाल्याने राज्यातल्या शेतकरी वर्गाच्या कुटुंबामध्ये जे समाधान आहे त्याचा एकीकडे राजकारणात फायदा होणार आहे. डान्सबार सारख्या गोष्टीचं समर्थन कोणीच करणार नाही. त्यामुळे कायद्यात बदल आहे तो स्वागतणार आहे असं म्हणाला. अध्यक्षांनी थेट मुख्य सचिवांनाच पाचारण केलेलं आहे. केंद्राला सारखं जाऊन धक्के त्यांचा दार ठोठावावं लागेल तरच प्रश्न सुटतील. शरद पवार विधिमंडळामध्ये आले आणि ते सुद्धा अधिवेशन काळामध्ये आले, अशी घटना फार दुर्मिळ आहे. शरद पवारांचा पक्ष सुनेत्रा पवारांच्या पक्षाबरोबर एकत्रित होऊन ते दोन्ही पक्ष मिळून राष्ट्रवादी हा पाठिंबा एनडीएला देणार अशा बातम्या सगळीकडे सुरू झाल्या. त्या व्हाव्यात यासाठी पवार एकनाथ शिंदेना भेटायला गेले. कदाचित सेशनच्या तोंडावर शरद पवारांचा पक्ष जाईल का एनडीए मध्ये स्वतःचा, किंवा सुनेत्रा पवारांबरोबर मर्ज होऊन जाईल का, हे जसे यक्ष प्रश्न आहेत तसाच फडणवीस दिल्लीला जातील का हा यक्ष प्रश्न आहे. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं स्वागत करतो. मंडळी, विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलेलं आहे. या अधिवेशनामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्या विषयावरती आपल्याला बोलणं भाग आहे. आणि त्याचबरोबर रामरक्षा आंदोलन सुरू केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवसेनेला म्हणजे त्यांच्या गटाला हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे नेऊ इच्छितात का, तसा त्यांचा नेण्याचा प्रयत्न आहे का, आणि मग एकंदरीतच त्यांना राम मंदिर या विषयावरती काय बोलायचंय किंवा त्याच्यावरती किती राजकारण करायचंय की करायचंच नाहीये, या सगळ्या विषयावरती आपल्याला बोलावं लागेल. आणि त्याचबरोबर फडणवीस दिल्लीत जाणार की महाराष्ट्रातच राहणार असा जो एक चर्चेचा मुद्दा आलेला आहे, या मुद्द्यावर देखील आपल्याला बोलावं लागेल. आणि अर्थातच त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये अनेक घडामोडी घडल्या खरं तर, पण त्यातल्या काही ठळक घडामोडींबद्दलच आपण बोलूया. कारण सगळ्या विषयावरती बोलायला गेलं तर आपल्याला वेळ फार कमी पडेल आणि हा एपिसोड देखील आपल्याला पुरणार नाही. आपण तिथे मंजूर झालेली विधेयकं, त्याच्यानंतर अध्यक्षांनी जे काय निर्देश दिले किंवा अध्यक्षांनी जे काय वक्तव्य केलं या विषयावरती, आणि मग शरद पवार विधिमंडळामध्ये खूप वर्षांनी आले आणि ते आल्यानंतर बसले तर एकनाथ शिंदेच्या दालनात जाऊन बसले आणि तिथे त्यांनी आपल्या पक्षाची बैठक घेतली. या विषयावरती आपण एका मागोमाग एक बोलूया. सुरुवात करूया आपण विधेयकांबद्दल. विधेयकांचा विषय असा होता की यावेळेला सगळ्या महिलांना म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकरी असणाऱ्या, शेती करणाऱ्या, शेतीमध्ये मजुरी करणाऱ्या आणि शेती संदर्भात सगळ्या पद्धतीची कामं करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून मान्यता देण्याचं किंवा तसा दाखला देण्याचं एक विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. राज्यपालांची त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल आणि यामुळे शेतकरी वर्गाला फार मोठा फायदा होईल अशा पद्धतीचं सरकारचं एक म्हणणं आहे. दुसरं एक विधेयक मंजूर झालेलं आहे जे सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. RR पाटील असताना, गृहमंत्री असताना त्यांनी डान्स बारच्या संदर्भामध्ये एक विधेयक मंजूर केलेलं होतं. ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही म्हणून पुन्हा नव्याने कायदा करण्यात आला. आता डान्स बारवाल्यांनी एक व्हाया मीडिया काढून किंवा एक पळवाट काढून एक ऑर्केस्ट्राची परवानगी मिळवायची आणि त्याच्या खाली डान्स बार चालवायचे. मग प्रश्न असा होतो की डान्स बारचा जो कायदा आहे त्याच्या खाली त्यांच्यावरती कारवाई करता येत नाही, म्हणून राज्यांनी पुन्हा नव्याने कायदा केला. तो या अधिवेशनात केला. तो कायदा असा आहे की आता करमणुकीच्या संदर्भात कुठलंही लायसन्स मिळवायचं, परवाना मिळवायचा तर तो डान्स बार ऍक्टच्या खालीच मिळेल. म्हणजे जर कारवाईची करायची विषय आला तर तो डान्स बारच्या ऍक्ट खालीच मिळेल, करता येईल. अशा 2 विधेयकं महत्वाची मंजूर झालेली आहेत. या संदर्भामध्ये आपण काय म्हणता येईल? 2 गोष्टी अशा आहेत की राज्यातल्या आपल्याला माहिती आहे की कृषी किंवा शेती हे आपल्या आजही इकॉनॉमी मधलं किंवा अर्थव्यवस्थेमधलं महत्वाचं एक उत्पन्नाचं साधन आहे आणि शेतकरी राजा हा सगळ्या जगाचा पोशिंदा आहे किंवा भारताचा जरा आहेच आहे शेतीप्रधान देश असल्यामुळे. तसं महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की सरकारच्या सगळ्या योजना, कर्जमाफी याची अनेकदा चिंता होते. प्रत्येक ऋतूमध्ये आपण आता हल्ली बघतो की पाऊस झाला तरी नाही झाला तरी, अतिवृष्टी, अनावृष्टी, दव पडलं नाही पडलं, आंब्याचा मोहर गळला, त्याच्यानंतर शेतीचं नुकसान झालं, ऊसाच्या कारखान्याला पॅकेज द्यायचंय, थक आम्ही द्यायचे, हे सगळे विषय आपण वारंवार चर्चेला घेतो. पण ह्या सगळ्या चर्चेमध्ये
आपल्याला हे माहित आहे की कोकणामध्ये आत्महत्या होत नाहीत अजिबात. कोकणामध्ये बिलकुल आत्महत्या होताना दिसत नाहीत कधीच. इतकी संकटे येतात. एक वादळ आलं की कोकण 5-10 वर्ष आर्थिकदृष्ट्या मागे जातं. सगळ्या मेहनतीवर पाणी पडतं. तरी कोकणात आत्महत्या होत नाहीत. तसंच पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या सगळ्या भागांमध्ये आत्महत्या होतात. यवतमाळचं आत्महत्यांचं कॅपिटल झालेलं आहे. त्यामुळे आता हे जे विधेयक आलं त्याच्यामध्ये महिलांना सुद्धा शेतकरी म्हणून नोंद केली जाणार आहे. म्हणजे काय? तर आपल्याला हे माहित आहे की घरोघरी उत्पन्नाचं साधन नसताना अडीअडचणीला कुटुंब प्रमुख म्हणजे पुरुष जो असतो, पुरुष प्रधान आपली व्यवस्था आहे सगळी, ते चांगलं किंवा वाईट हा डिबेटचा मुद्दा आहे, पण पुरुष प्रधान असूच नाही, समानताच असली पाहिजे, लिंगभेद कुठले असले नाहीत पाहिजे. पण शेतकरी राजा अन्न कमावतो, राज्याला देशाला खाऊ घालतो, पण अडीअडचणीला तो आपल्या गृहिणीकडे जातो. 4 पैसे तिने गाठीशी बांधलेले असतात. आपल्याही शहरी लोकांच्या मध्ये हे लक्षात येतं की आताच्या महिला सगळ्या नोकरी करणाऱ्या आहेत, म्हणजे नवरा बायको दोघे नोकरी करत असतात. पण आपल्या लहानपणी बहुतेकांच्या आया गृहिणी होत्या आणि अडीनडीला संसारातल्या त्या कुठल्या तरी पितळेच्या डब्यातल्या, पत्र्याच्या डब्यातनं, गव्हाच्या दाण्यातनं खालनं कुठलं तरी 4 नोटा काढून अडीअडचणीला संसाराला मदत करायची. आज ह्या ज्या गृहिणी आहेत त्यांना एक सिंगापूरचे माजी पंतप्रधान होते, त्यांनी भारतातल्या सगळ्या गृहिणींना डोमेस्टिक इंजिनियर्स असं एक नामाभिधान दिलं होतं किंवा एक पदाभिधान दिलं होतं. आणि ते योग्य आहे. त्याचं कारण असं की घरामध्ये गृहिणी ज्या आहेत, कुटुंबातल्या बायका ज्या आहेत, त्या इतकं प्रचंड काम करत असतात. सुना असतील, आया असतील, आज्या असतील, आणि त्यामुळे त्या ज्या ज्या प्रकारची व्यवधानं ठेवतात त्या इंजिनियर्सपेक्षा काही कमी काम करत. म्हणून राज्यातल्या सर्व शेतीशी संबंधित काम करणाऱ्या महिलांना, म्हणजे शहरातल्या बँकेत नोकरी करणारी नव्हे, सरकारी नोकरी करणारी महिला नव्हे, परंतु शेतीशी संबंधित काम करणाऱ्या वेगवेगळ्या थरातल्या ज्या महिला आहेत त्या सर्व महिलांना शेतकरी हा दर्जा देण्याचं काम सरकारने या विधेयकातनं केलं आणि त्याचं अभिनंदनच सरकारचं केलं पाहिजे. आणि त्या सगळ्या महिलांना आज एक प्रकारची त्यांच्या कामाला प्रतिष्ठा मिळणार आहे. बायका शेतीमध्ये, पुरुष जरी शेतकरी असं म्हणून मिरवत असला, त्यालाच बँकेतनं कर्ज, पतसंस्थेतनं कर्ज, दूध सोसायटीतलं कर्ज, दूध सोसायटीत तोच जातो. परंतु प्रत्यक्ष काम घरामधली महिला करत असते आणि तिला एक प्रकारे कुठेतरी अस्मिता, तिचा अभिमान दाखवण्याचं काम या बिलात होणार आहे. त्याच्यामध्ये ते राजकारणही आहेच, कारण घराघरातल्या महिला ज्या त्या सरकारला दुवा देतील. दुसरीकडे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये जी महिला आहे वेगवेगळ्या प्रकारची, मग त्याची पत्नी असेल, मुलगी असेल, त्याच्या घरातली म्हातारी महिला, हे सगळे त्या इकॉनॉमीमध्ये, अर्थकारणामध्ये कॉन्ट्रीब्युट करतात, योगदान देतात. आणि त्या सगळ्यांना शेतकऱ्याचा दर्जा मिळाला तर शेतकऱ्याची पत वाढेल एकीकडे, कारण त्याला मिळणारं कर्ज, कारण ते हात आहेत काम करणारे सगळे. जसं पूर्वी मुलं जास्ती झाली तर ती कमावणारे हात म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं खेडोपाडी गरीब घरांमध्ये, तसं आज या ज्या महिला आहेत ज्या वर्षानुवर्ष काम करतात, पिढ्यानपिढ्या काम करतात, पण त्यांच्या श्रमाला अधिकृत रिकॉग्निशन नव्हतं की जे आज सरकारने दिलंय. त्या सगळ्यांना शेतकरी म्हटल्यानंतर त्यांचा अभिमान जागवेल आणि त्यांचीही पत वाढेल. आज उद्या एखाद्या बँकेकडनं त्यांना कर्ज घेताना कुटुंबाचं उत्पन्न, शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज हे जरी गृहीत असलं तरी पूरक उद्योगाला चालना मिळू शकेल त्यात. कारण अनेक गृहिणी घरात काम करत असतात, म्हणजे पोल्ट्रीशी संबंधित आहे, शेळी पालनासारखे व्यवसाय आहेत. त्याच्यानंतर अनेक अलाइड जे घटक आहेत, म्हणजे महिला बचत गट आहेत, त्यातनं होणारी उत्पादन आहे. आज ही शेतकऱ्याची महिला असेल तर तिला शेतकरी कॅटेगरीतनं मिळणाऱ्या फायद्यातनं महिला बचत गटांची पूरक उद्योगातली, शेतीपूरक उद्योगातली उत्पादनं आहेत, त्यातल्या अनेक गोष्टींना फायदा मिळू शकेल. त्यामुळे शेतकरी हा दर्जा महिलांना मिळाल्याने राज्यातल्या शेतकरी वर्गाच्या कुटुंबामध्ये जे समाधान आहे त्याचा एकीकडे राजकारणातनं फायदा होणार आहे आणि दुसरीकडे इकॉनॉमीला हे लोक कॉन्ट्रीब्युट करतातच आहेत. आज 50% महिला आहेत समाजात, तर ग्रामीण भागातल्या महिला इकॉनॉमीला किंवा अर्थव्यवस्थेला कॉन्ट्रीब्युट करतात. त्यांना एकीकडे रेकॉग्नाइज करणं आणि दुसरीकडे त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा देतानाच त्यांची पत वाढवणं, कारण त्यांना आज अधिकृतरित्या शेतकऱ्याचं कर्ज मिळू शकेल, अन्य व्यवसायांना कर्ज मिळू शकेल, त्यांची पतही वाढणार आहे, अल्टिमेटली राज्यालाही फायदा होणार आहे आणि राज्यातल्या खेडोपाडी पसरलेल्या महिला वर्गात काम करणाऱ्या शेतीपूरक उद्योगात, शेतीच्या कामात आणि शेतकऱ्याला मदत करून, शेतकरी आहे पण त्याच्या पत्नीला जे रिकॉग्निशन नाही, त्यांची प्रतिष्ठा वाढेल, मान उंचावेल आणि एकूण समाजाची मान उंचवायला मदत करणारा हा निर्णय असं मला वाटतं, त्याचं स्वागत करायला हवं. दुसऱ्या विधेयकासंदर्भात काय सांगता येईल? डान्स बार. हे बघा, डान्स बारच्या बाबतीमध्ये आर पाटील गृहमंत्री असताना आपल्याकडे चांदनी बार नावाचा सिनेमा आला होता मधुर भांडारकरांचा. त्यावेळेला आर पाटलांनी मुलाखत दिली होती आणि मग त्यांनी डान्स बारच्या विरुद्ध अतिशय कडक कारवाई केली होती. त्याच्यात आंदोलनं झाली. मुंबईमध्ये आपण सगळे काम करतो, तर मुंबईत डान्स बारवाल्यांची असोसिएशन आहे, त्यांनी अनेक प्रकारची रिप्रेझेंटेशन सरकारला केली. मग काय होतं, तर डान्स बार मध्ये जाऊन खेडोपाडी शहराच्या लगत असलेल्या ज्या जमिनी शहरात आल्या त्यांचे भाव वाढले. एस्पेशली मुळशी पाटण चित्रपटच त्याच्यावर आला की जो मूळ शेतकरी राजा आहे तो जमिनी विकतोय गुंठेवारीतल्या,
त्याच्या सोन्याच्या साखळ्या गळ्यात घालतोय, पजेरो किंवा सुमो गाडी उडवतोय आणि पनवेलच्या डान्सबारवर पैसे उडवतोय, हे चित्र होतं महाराष्ट्रात त्या काळात. आणि त्यातनं मुळशी पॅटर्न सारखा चित्रपट जन्माला आला. त्याचे जे लेखक दिग्दर्शक प्रवीण दर्डे आहेत, ते मुळशीतले शेतकरी आहेत स्वतः, आजही शेती करतात ते. त्यामुळे त्यांना शेतकऱ्याच्या व्यथा माहिती आहेत. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथेवरचा मुळशी पॅटर्न बनवला. आज ती जी मुळशी पॅटर्नमुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागली. कारण काय? हातात जो पैसा खेळायला लागला. आपली जमीन म्हणजे आपली आई असते, काळी आई, ती विकली लोकांनी, खूप पैसे मिळतात म्हणून, आणि त्यातनं डान्सबारवर पैसे उडवले, कुटुंब देशोधडीला लागले. हा इतिहास आहे. म्हणून आर पाटलांनी डान्सबार विरुद्ध मोहीम केली. मग मोहीम राबवायची म्हणजे काय? कारण डान्सबारमध्ये येणारं गिराईक किंवा माणसं जी आहेत ते पैसे उडवायला येतात, दारू पितात, डान्स बघतात आणि पैसे उडवतात. मग ह्याला बंदी कशी घालता येईल? तर त्यांनी कडक नियम केले. म्हणजे काय? नाचणाऱ्या महिलांनी कुठल्याही प्रकारे त्या लोकांच्या जवळ जायचं नाही तिथल्या. त्याच्यानंतर हावभाव जे आहेत ते अश्लील करायचे नाही, मग कॅमेरे बसवायचे, अशा प्रकारचे अनेक कायदे केले. म्हणजे जिथे नाचतायत मुली तिथनं डान्स फ्लोअर पासनं विशिष्ट अंतरावरच कस्टमर असले पाहिजेत, म्हणजे त्यांनी लांबनं नृत्य बघावं ही अपेक्षा आहे. तर हे अनेक जाचक नियम त्यांच्या दृष्टीने असे झाले की त्यातनं डान्स बार चालवणं मुश्किल झालं. म्हणजे जर सगळे त्यांचे कायदे पाळले तर डान्स बार न चालवलेलं बरं असं त्या मालकांना वाटलं, आणि एकूण डान्स बारच्या सगळ्या त्या वाईट गोष्टीला आळा बसला. मग काय झालं, तर त्यात असलेल्या महिला काम करणाऱ्या आणि डान्स बारवाले यांनी छुप्या पद्धतीने आणि कायद्यातल्या पळवाटा शोधून डान्सचे कार्यक्रम चालू ठेवले. म्हणजे एखाद 2-4 लोकांनी कुठली तरी पार्टी आयोजित करायची. त्या पार्टीत आम्ही बँजो पार्टी बोलवली आहे किंवा ऑर्केस्ट्रा बोलवलाय, अशा नावाखाली गाणाऱ्या लोकांना बोलवायचं आणि तिथे डान्स सुरू करायचे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात नावं पण आहेत डान्सच्या प्रसिद्ध नर्तिकांची आणि या लोकांची. त्यांचे कार्यक्रम होतात. जसं आज चित्रपटामधलं बीडी जलायला दृश्य गाजलं होतं, तर तशीच अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंग आहेत की जी ती डान्स बार मधल्या बायका करतील त्या पद्धतीचे नृत्य त्याच्यात आहेत. आणि ती लोकांना मादक हावभाव हालचाली येतनं लोकांना उत्तम दृश्य दाखवण्याच्या प्रमाणाची जाणीव होणं, त्यातनं लोकांचं रंजन करणं, या प्रकारचा त्या डान्स बार मध्ये व्यवहार होतो आणि त्याच्याही पुढचे अनेक गैरप्रकार होत होते. म्हणून त्याला बंदी घातली. म्हणून आता जसं आपल्याकडे माहितीये की हल्ली पंजाबी चित्रपटांचा प्रभाव आपल्याकडे खूप असल्यामुळे जसं करवा चौथ सारखे विधी आपल्याला माहिती झाले आहेत पंजाब्यांचे, तीच गोष्ट चित्रपटामध्ये जे दाखवतात त्याचा परिपाक म्हणून आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये सुद्धा संगीत हा एक कार्यक्रम हल्ली अपरिहार्यपणे होतो. म्हणजे नवऱ्याकडचे मुलीकडचे सगळे नातेवाईक मित्र यांचे डान्सेसचे परफॉर्मन्सेस होतात. आता त्याच्यामध्ये जर कुणी बाहेरचा म्हणून बोलवला डान्स वाला आणि 4 बायकाहून नाचायला लागले तर काय होईल? तर याचा विचार करायला हवा. त्यातनं काही गैरप्रकार होतील. म्हणून संगीत रजनी विषयक किंवा ऑर्केस्ट्रा विषयक कुठलाही कार्यक्रम करायचा तर त्याला कडक अंमलबजावणी व्हावी डान्सबारवाल्या कायद्याची. म्हणून त्याच्या मध्ये या सगळ्या कार्यक्रमांना आणलंय. त्याच्यात पुरदा माझी काळे गोरे असं जरी करता येत नसलं, सगळे लोक तसे वागत नसले, तरी काही लोकांना त्याचा जात होऊ शकतो. म्हणजे एखाद्या लग्नाचं संगीत चाललंय, तिथे येऊन पोलीस तपासणी करतील की तुम्ही परवानगी घेतली का आणि या डान्ससाठी घेतली का, असं होऊ शकतं, माहित नाही मला. तर तो ग्रे एरिया आहे. म्हणून त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गैरप्रकार होऊ शकतात. ते टाळण्यासाठी कायदा आहे. कायदा करण्याचा हेतू चांगला असतो. पळवाटा काढणारे त्यातनं पळवाटा काढतात आणि काही अ, तशा अर्थाने इनोसंट असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो. पण हे प्रत्येक कायद्याच्या बाबतीत होऊ शकतं. त्यामुळे सर्वांनी याची काळजी घ्यायला पाहिजे आणि या कायद्याच्या चौकटीत आपले सगळे कार्यक्रम बसतील याची खातरजमा करूनच कार्यक्रम केले पाहिजे. तर सगळ्यांसाठी सुकर आहे आणि डान्सबार सारख्या गोष्टीचं समर्थन कुणीच करणार नाही. त्यामुळे कायद्यात बदल आहे तो स्वागतणार आहे असंच म्हणायला. निश्चितपणे. मग विधिमंडळातला एक महत्वाचा आणखीन विषय झाला होता तो म्हणजे मंत्री उपस्थित नाहीत म्हणून सभागृहाचं कामकाज बंद पडणं ही अनेक वेळेला झालेली गोष्ट आहे. म्हणजे ती बोथट झालेली क्रिया आहे खरं तर. पण आता या वेळेला अधिकाऱ्यांच्या गॅलरी जी खरं तर अदृश्य असते त्या अधिकाऱ्यांच्या गॅलरीमध्ये वरिष्ठ अधिकारीच उपस्थित नाहीत म्हणून दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आरडाओरड करणं आणि त्याच्यामुळे कामकाज बंद पाडण्याचा आग्रह धरणं हे अति झाल्यामुळे शेवटी अध्यक्षांना अशी भूमिका घ्यावी लागली की मुख्य सचिवांनी पुढच्या अर्धा तासामध्ये इथे जर हजर झालं नाही तर मी कामकाज दिवसभरासाठी बंद ठेवीन. आता हा विषय तर फारच गंभीर आहे आणि असं बहुधा पहिल्यांदाच घडतं आहे. अध्यक्षांनी थेट मुख्य सचिवांनाच पाचारण केलेलं आहे. अशा पद्धतीचा प्रकार या अधिवेशनामध्ये घडलेला आपल्याला पाहायला मिळाला. हे कितपत योग्य आहे? 2 गोष्टी अशा आहेत की आपल्याला माहिती आहे की आपण ही जी सगळी सिस्टीम आपली आहे, भारताचं संविधान लिहिलं जाताना जगभरातल्या संविधानांचा अभ्यास केला गेला तौलनिक. त्यातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर घटना समितीचे लोक यांनी मसुदा तयार केला आणि घटना तयार झाली भारताची. त्याच्यामध्ये आपली संघराज्य पद्धत आहे, म्हणजे केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, आपले कायदे काही वेगवेगळे काही सामायिक आहेत. त्याच्यामध्ये ही जी स्टील फ्रेम ज्याला म्हणतात, पोलादी चौकट, ती काय आहे तर ब्युरोक्रेसी किंवा नोकरशाहीची आहे. आणि मग त्याला उदाहरण काय दिलं जातं, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार चालवणं, म्हणजे सरकार चालवणं म्हणजे कशासारखं आहे याचं उदाहरण जे दिलं जातं नेहमी ते असं की एखाद्या घोडेस्वारावर स्वार होऊन आपण एखादी मोहीम करणं.
ती मोहीम काय आहे तर राज्य सरकारचा राज्यसकट चालवण्याची मोहीम आहे. आणि त्याच्यामध्ये घोडा कोण आहे तर नोकरशाही आहे किंवा ब्युरोक्रेसी आहे. आणि घोडेस्वार कोण आहे ते म्हणजे सरकार आहे, म्हणजे निवडून आलेले लोकप्रतिनिधींमधले मंत्रिमंडळ आणि त्यांचे मुख्यमंत्री. तर आज त्या घोड्यावर स्वार होता येतंय का? म्हणजे पोलादी चौकट जी आहे ती कुठे वाकवता येते हे माहिती पाहिजे, ती कुठे तुटू शकते हे माहिती पाहिजे. तसं घोडा उधळणार नाही याची काळजी घ्यायची, त्याचा लगाम आपल्या हातात ठेवायचा. तर नोकरशाही गेल्या अनेक वर्षामध्ये तुलनेने सत्ताधाऱ्यांना जुमानेनाशी झाली आहे. त्याचं कारण असं की सत्ताधारी वर्ग किंवा विरोधी पक्षातले आमदार देखील अभ्यासपूर्ण भाषणं करत नाहीत, ते अभ्यास करत नाहीत. म्हणजे जनतेची सेवा करतात, अनेक कामं करतात, कायदे केले जातात, निवडून येतात. 3-3 लाखाचे मतदारसंघ आहेत, त्यात लोक निवडून देतात. तेव्हा त्यांना काही आपण कोणी नालायक म्हणणार नाही. परंतु निवडून आल्यावर जे आपलं काम करायचं लोकप्रतिनिधी म्हणून ते किती कार्यक्षमतेने करतात, अभ्यास करतात का? नोकरशाहीवर वचक राहायला तुम्हाला कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे. छोट्या छोट्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही जर त्या नोकरशाहीवरच अवलंबून असाल आणि मंत्री एखादा बघा आपल्याला कार्यक्षम दिसतो आणि एखादा कार्यक्षम दिसत नाही, त्याचं कारण काय असतं? तो सगळं नोकरशाहीवर सोडून देतो. हळूहळू नोकरशाही त्याला गाडवायला लागते. म्हणजे शेवटी स्वार जो आहे आपल्या पाठीवर बसलेला त्याची मान पक्की आहे का हे घोड्याला कळतं. त्याची मान पक्की नसेल तर तो घोडा त्याला फेकून देतो. तसं जर व्हायला लागलं तर काय? म्हणून तुम्ही जे म्हणाला की नोकरशाही किंवा अधिकारी सभागृहात नाहीत, ही तक्रार अनेकदा होते. म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातच मुनगंटीवार म्हणाले होते, सहकाराचा विषय, त्याच्यानंतर रेव्हेन्यूचा विषय किंवा इकॉनॉमिक्स सारखा विषय याच्यामधले एका खात्याचे प्रधान सचिव आहेत आणि दुसऱ्याचे नाहीत. पगार तर सारखा आहे दोघांना. मग यांना काय पोट दुखतं काय यायला वगैरे अनेक प्रकारची टीका झाली. परंतु अध्यक्षांना निर्देश द्यायला लागलं की अर्ध्या तासात चीफ सेक्रेटरीनी यावं आणि ते आले. समजा यावेळेला आले. पुढच्या वेळेला सभागृहाच्या चर्चेचा रागरंग बघून त्यांनी असा निर्देश द्यायच्या वेळेलाच 10 मिनिटं आधी आम्ही एक मीटिंग सुरू केली आणि ती खूप महत्वाची मीटिंग आहे. असं सांगून नाही आले तर काय होईल? अध्यक्षांच्या आदेशाला सुद्धा मानत नाही असं कदाचित चित्र होईल आणि मग दिवसभरासाठी तहकूब केलं तर दिवसभर कामकाज तहकूब झालं याचा ठिकाणा फुटला जाईल, चीफ सेक्रेटरी आले नाहीत म्हणून. पण तेही काय सांगतील माध्यमांना, माझी महत्वाची मीटिंग होती त्याच वेळेला. निर्देशांचं पालन मी करणार होतो, पण माझी मीटिंग संपेपर्यंत कामकाजच बरखास्त झालं. मी काय करू? तर नोकरशाही या थराला जाणार नाही याची काळजी जर सरकारला घ्यायची असेल तर अध्यक्षांचे निर्देश पुरेसे नाहीत. सर्व मंत्र्यांनी उत्कृष्ट काम करायला हवं आणि नोकरशाहीला त्या विभागाच्या सचिवांना, त्यातल्या अधिकाऱ्यांना, या मंत्र्याला देखील काहीतरी या विभागातलं कळतंय आणि आपण त्याला सहजी फसवू शकत नाही. हे याची जाणीव त्यांना येईल अशा तऱ्हेने कार्यक्षम काम केलं. तीच गोष्ट आमदारांची आहे. सगळ्या आमदारांनी ज्या प्रकारची चर्चा सभागृहात केली आहे, त्याच्यामध्ये ते अभ्यास पूर्ण चर्चा होणं, त्या विषयाचं ज्ञान असणं आणि त्यातनं चांगले मुद्दे मांडणं, या प्रकारची हेल्दी चर्चा आणि अतिशय उच्च पातळीवरची चर्चा आपल्याला सभागृहात ऐकायला मिळाली तर आपोआपच नोकरशाही सुद्धा ऐकायला येऊन बसेल. पण तुमचं ऐकून जर मला काही मिळणारच नसेल तर मी कशाला येऊ? आपण पत्रकारांच्या गॅलरीत सुद्धा हे बघतो, त्यांना काही कंपल्शन करता येत नाही बसायचं. किती लोक लक्षपूर्वक ऐकत असतील? कारण ऐकावं असं बोलतात ना, हा मुद्दा आहे. आणि त्यामुळे नोकरशाहीला आदेश दिला, चीफ सेक्रेटरी किंवा मुख्य सचिव हजर झाले. ठीक आहे, आज पहिल्यांदा झालंय म्हणून नेहमीच येतो मग पावसाळा किंवा रोजमरे त्याला कोण रडे या पद्धतीने जर उद्या झालं तर मग सरकार आपलं असं करून घेईल. आता अध्यक्ष असं करून घेतील असं मी म्हणणार नाही, कारण तो पदाचा अपमान होईल. परंतु त्यांनी निर्देश दिले आणि ते आले, हे आज मानलं गेलंय. कदाचित त्याच्या पुढे जाऊ नये याची काळजी सरकारला घ्यावी लागेल. आज अध्यक्षांनी आपल्या जीवावर घेतलंय. जसं सावरकरांचा मुद्दा मुनगंटीवारांनी उपस्थित केल्यावर अध्यक्षांनी आपल्याकडे घेतलंय आणि बरोबर आहे की त्यांनी त्या सर्व गटनेत्यांशी चर्चा केली नाही आणि मागच्या अधिवेशनात त्यांनी प्रॉमिस केलं होतं सरकारने की या अधिवेशनात आणू सावरकरांचा मुद्दा. परंतु सावरकरांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवावा, हे भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या अनेकांना मान्य आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य आहे, एकनाथ शिंदेना मान्य असेल तरी पण का पाठवला जात नाही? कारण विषय पत्रिकेवर विषय आला नाही. मुळात असा एकदा ठराव करून सरकारने पाठवलेला होता, विधानसभेने पाठवलेला होता, पण केंद्र सरकार भारतरत्न देत नाहीये आणि तिथे देखील भाजपचं सरकार आहे ना. पण नाही, म्हणूनच महाराष्ट्र सरकारला पुन्हा पुन्हा त्याची आठवण करून द्यावी लागेल. कारण पंजाबमधनं हा प्रस्ताव जाणार नाही, राजस्थानमधनं जाणार नाही. सावरकर महाराष्ट्रातले होते, ठीक आहे, त्याच्याबद्दल काही डिबेटेबल इश्यू असतील, काही लोक प्लस मायनस मतं व्यक्त करतील, हा त्यांचा मताचा विचार आहे. पण राज्य सरकारने म्हणजे विधानसभेने ठराव करून पाठवला असेल तर त्याची परत रिमाइंड करणं, जसं सीमा प्रश्न वर्षानुवर्ष सुटत नाहीये, पण त्याचे आपल्याला ठराव करावेच लागतात. कारण महाजन आयोग झाला, त्याच्यानंतर आणखीन 2 आयोग झाले आणि त्याचं भिजत घोंगडं जे केंद्र सरकारकडे पडलंय, तर केंद्राला सारखं जाऊन धक्के त्यांचा दार ठोठावावं लागेल तरच प्रश्न सुटतील. म्हणजे सावरकर हा काही प्रश्न नाहीये, परंतु तो जर भाजपच्या अस्मितेचा प्रश्न असेल तर ते का मार्गी लावत नाहीत? हा विषय मुनगंटीवार मांडतात, कारण मुनगंटीवार आज भाजपच्या अंतर्गत राजकारणामध्ये
जात्यात आहेत, सुपात नाहीत म्हणून ते मांडतायत. पण त्यांच्या निष्ठेवर शंका घ्यायचं कारण नाही. त्यांनी मुद्दाम मांडलेत. ते जर आता मंत्री असते तर कदाचित मांडला नसता. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी कोण मुद्दा उपस्थित करतो त्याचा त्यातला इंटरेस्ट काय हे लक्षात घेतलं तर आपल्याला समजायला सोपं जातं म्हणून मी हे सांगतोय. आणि सरकारने आता बरोबर. केलं नाही आणि पुन्हा अध्यक्षांनी जबाबदारी घेतली. जसं नोकरशाहीला त्यांनी आदेश दिला, मुख्य सचिवांनी अर्ध्या तासात हजर व्हावं, तसं सावरकरांच्या विषयात अध्यक्षांनीच आपल्यावर जबाबदारी घेतली आहे की मी ते विषय पत्रिकेत आणलं नाही कारण घटनेची चर्चा केली नाही. आपण आशा करूया की पुढच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी घटनेची ते चर्चा करून हाही विषय सभागृहात आणतील. निश्चितपणे आपण थोडंसं पुढे सरकूया. विधिमंडळामध्ये एक आणखी महत्वाची घटना घडली, ती अर्थातच सीमा प्रश्नाच्या संदर्भामध्ये एक बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी ती बोलवली होती आणि त्याला अनेक वर्षांनी शरद पवार विधिमंडळामध्ये प्रवेश करते झाले. कारण ते ज्या पदावरती नसल्यानंतर ते विधिमंडळात आलेले मी तरी फारसे पाहिलेले नाही, किंवा शरद पवार विधिमंडळामध्ये आले आणि ते सुद्धा अधिवेशन काळामध्ये आले, अशी घटना फार दुर्मिळ आहे. आणि ते तिथे आले आणि पुन्हा त्यात विषय असा झाला की ते जाऊन बसले, ते एकनाथ शिंदेच्या दालनात जाऊन बसले. अर्थात त्यांचं वय, त्यांना कारण हे सांगण्यात आलं की त्यांना चालणं कठीण होतं आहे आणि त्यामुळे ते एकनाथ शिंदेच्या दालनात जाऊन बसले. ते स्वतःच्या पक्षाच्या दालनात त्यांनी आपल्या आमदारांची बैठक नाही घेतली, तर शिंदेच्या दालनामध्ये त्यांनी आपल्या आमदारांची बैठक घेतली. यावरून मग संजय राऊत देखील संतापलेले पाहायला मिळाले. एकंदरीतच हे सगळं काय आहे ते शरद पवारच्या नेहमीच्या राजकारणाचाच भाग आहे असं वाटतं तुम्हाला? दोन गोष्टी अशा आहेत की इंग्रजीत जसं म्हणतात मॅन इज नोन बाय कंपनी ही कीप्स, तसं एखाद्याचा मित्र कोण आहे त्याच्यावरनं त्या माणसाची पण परीक्षा होत असते. तसं शरद पवार हे इतकं वेगळ्या प्रकारचं रसायन आहे भारतीय राजकारणातलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं की ते जे बोलतात ते करत नाहीत. त्याच्यानंतर त्यांच्या चाली कोणाला ओळखता येत नाहीत, यासाठी ते प्रसिद्ध आहेत. म्हणजे बरं, दुसरी गोष्ट, ते कुठली गोष्ट अनवधानाने करत नाही. म्हणजे जे काही करतात त्याच्यामागे त्यांचा हेतू असतो, त्याच्यानंतर पक्की जाणीव असते आपण काय करतोय. त्यामुळे आतापर्यंत असं होतं की प्रत्येक केंद्र सरकारच्या अधिवेशनाच्या पूर्वी महाराष्ट्रातल्या खासदारांची बैठक मुख्यमंत्री घ्यायचे, जे कोण मुख्यमंत्री पदावर असतील ते. त्या बैठकीला सर्व पक्षांच्या खासदार यायचे. शरद पवार अनेक वर्ष केंद्राच्या राजकारणात आहेत, त्यामुळे ते त्या बैठकीला यायचे. सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक व्हायची. म्हणजे 14 ते 19 फडणवीस मुख्यमंत्री असताना सर्व अधिवेशनं केंद्र सरकारची झाली. त्याच्या वेळेला सह्याद्री अतिथीगृहाच्या बैठकीला शरद पवार आलेले होते. तुलनेने त्यांची तब्येत चांगली होती त्यावेळेला, आता ती थोडी आणखीन खराब झाली आहे. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर या बैठका बंद झाल्या की ज्या संसदेच्या अधिवेशनाच्या आधी व्हायच्या. त्यात करोनाचा काळ होता आणि उद्धव ठाकरेंची सर्जरी झाल्यामुळे त्यांची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे या बैठका झाल्या नाही. मग ती परंपरा खंडित झाली आणि ती नंतर परत आता सुरू करायची वेळ आली आहे. तर त्याच्यामध्ये विधिमंडळामध्ये शरद पवार हे असे नेते आहेत की ते प्रोटोकॉल चुकत नाहीत. म्हणजे एखाद्या छोट्या गावात कार्यक्रम असेल तर महापौरांचं नाव आधी घ्या हे ते वक्त्यांना आवर्जून सांगतात. कारण या नगरीचे प्रथम नागरिक म्हणून त्या महापौरांचा आपण आदर केला पाहिजे. तर ते प्रोटोकॉल न तोडणारे नेते, ते वर्षानुवर्ष सीझन पॉलिटिशियन आहेत, मॅच्युअर्ड नेते आहेत, त्यामुळे ते प्रोटोकॉल तोडत नाही. तसं ते विधिमंडळात आले कारण बेळगावच्या सीमा प्रश्नावरची बैठक आहे आणि विधिमंडळामध्ये त्याचा निर्णय होणार आहे आणि इथं बैठक बोलवली आहे, तर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला आपण गेलं पाहिजे मोठे नेते म्हणून, म्हणून ते आले. पण त्याच्यात त्यांनी त्यांचं राजकारण केलं, त्याचं केलं. ते बैठकीला आले पण एकनाथ शिंदेच्या दालनात गेले. आता एकनाथ शिंदे आणि ते हे काय रिलेशन आहे? तर दोघेही मराठा समाजाचे नेते आहेत. शरद पवारांच्या नंतर अजित पवार हे नेते मानले जात होते आणि त्यांच्या निधनानंतर मराठा समाजामध्ये आपला एक मोठा नेता म्हणून एकनाथ शिंदेना स्थान मिळतंय का, तर ते ग्राउंड आपलं वाढवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतायत. दुसरीकडे एकनाथ शिंदेची भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी असलेली जवळीक, विशेषतः अमित शहाशी, त्यामुळे अमित शहाचे काही निरोप त्यांनी दिले अशी चर्चा झाली पवार आणि शिंदे यांच्या बैठकीत. मग शिंदेच्या दालनात शरद पवार गेले, त्याच्यामागे त्यांचे 2-3 हेतू असतील. दाखवायचं कारण त्यांची तब्येत हे आहे, त्यांना तब्येतीमुळे चालायलाही त्रास होतोय. त्यांनी व्हीलचेअरवरनं शपथ घेतली राज्यसभा सदस्य पदाची शपथ घेताना, म्हणून शिंदेच्याच दालनात त्यांनी आपल्या आमदारांना बोलवून बैठक घेतली. त्यामुळे काय होतं तर पवारांचं राजकारण हे संदिग्धतेचं राजकारण आहे. संशयाचं धुकं कायम राहील याची काळजी ते कायम घेतात. आता सुद्धा निसंदिग्धपणे त्यांच्याविषयी काही बोलता येत नाही. देशातल्या प्रमुख वाहिन्यांमधले पत्रकार अगदी खात्रीशीर सांगतायत, माझी अशी माहिती आहे की शरद पवारांचा पक्ष सुनेत्रा पवारांच्या पक्षाबरोबर एकत्रित होऊन ते दोन्ही पक्ष मिळून राष्ट्रवादी हा पाठिंबा एनडीएला देणार, अशा बातम्या सगळीकडे सुरू झाल्या आहेत. त्या व्हाव्यात यासाठी पवार एकनाथ शिंदेना भेटायला गेले होते. दुसरीकडे 2 राष्ट्रवादींच्या एकीकरणाची चर्चा त्यांनी स्वतःच फेटाळली होती, हा विषय बंद झालाय म्हणून. त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी पण ती फेटाळली होती. त्यामुळे तो प्रश्न आता नाही असं सुनेत्रा पवारही म्हणतायत. म्हणजे मध्यंतरी त्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला किंवा सुनेत्रा पवारांच्या बिनविरोध निवडीसाठी बारामतीच्या त्यावेळेला पवारांनी
सांगितलं, पवारांना फोन केला सुनेत्रा पवारांनी, अशा वावड्या उठल्या, त्यांनी सांगितलं असा काही फोन झाला नाही. मग ते एकत्र येणार का नाही हाही प्रश्न आता संशयाचा धुकत आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर एकनाथ शिंदेच्या दालनात बैठक झाल्यामुळे ते एनडीएकडे येणार का याही चर्चा सुरू झाल्या. पण निसंदिग्धपणे कोणी काही सांगू शकत नाही. म्हणून पवारांचं राजकारणामध्ये आपण संशयाच्या धुक्यात राहायचं, हे जे त्यांची चाल आहे ती कायम राहिलेली आहे. त्यांच्या राजकारणाच्या चाली बदललेल्या नाही, फक्त त्या नीट ओळखता यायला हव्यात. आता 20 तारखेला संसदेचं अधिवेशन आहे. त्यापूर्वी त्यांचा पक्ष मर्जी होईल असं सगळे पंडित सांगतात. ते आपण तोपर्यंत वाट बघायला लागेल. मला असं वाटत नाही की इतक्या लवकर सगळ्या गोष्टी होतील. कारण शरद पवारांनी वर्षानुवर्ष आपल्या उराशी कवटाळून ठेवलेली गोष्ट म्हणजे त्यांचं सेक्युलर असणं आहे. म्हणजे अजित पवार परत पक्षात यावेत, 2 पक्ष एकत्र यावेत, त्यावेळेला पवार निवृत्त होणार, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार, त्याच्यानंतर इकडे राज्यामध्ये पार्थ पवार येणार वगैरे वगैरे या सगळ्या चर्चा झाल्या होत्या. त्यामुळे तसंच काही त्यांनी ठरवलं असेल की आपण पूर्ण निवृत्त व्हायचं, राजकारणात तब्येतीचं कारण सांगू, तर या गोष्टी होऊ शकतात. पण ते हयात असेपर्यंत एनडीए बरोबर जातील असं वाटत नाही. ते राजकारणात बाजूला झाले तर कदाचित उरलेल्या लोकांनी निर्णय घेतला असं ते सांगतील. परंतु ते स्वतः असेपर्यंत सेक्युलर भूमिका सोडून जातील का, तर अवघड वाटतं. म्हणजे अजित पवारांचा पक्ष महायुतीमध्ये आला आणि तरी तो सेक्युलर राहिला, तसं पवारही सेक्युलर होतेच ना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यावर. म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, ते काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाबरोबर झाले, पण तरी शरद पवार आणि काँग्रेस सेक्युलर राहिले होते ना. त्यामुळे हे सेक्युलर किंवा विचारसरणी जी आहे ते वरची जाकीट आहेत, आतले शर्ट वेगळे आहेत, त्याच्यातली शरीरं वेगळी आहेत. त्यामुळे सगळे दाखवायचे दात आहेत, खायचे सुळे त्यांचे वेगळे आहेत, हे पुन्हा त्या भेटीतनं स्पष्ट झालं. निश्चितपणे आपण थोडंसं पुढे सरकूया आणि तो सगळ्यात महत्वाच्या विषयाकडे, की पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाणार. मग ती पक्षाच्या संघटनेच्या संदर्भातली आहे का वित्त विभागाची आहे किंवा तत्सम आणखी कोणीतरी आहे. राजनाथ सिंहांना निवृत्त केलं जाणार आहे, अमित शहाना उपपंतप्रधान केलं जाणार आहे आणि फडणवीसांना दिल्लीत बोलावलं जाणार आहे आणि इथे एकनाथ शिंदेकडे जबाबदारी दिली जाणार आहे मुख्यमंत्री पदाची. अशा पद्धतीच्या एक मोठ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. अर्थात राजकारणामध्ये अशा चर्चा ह्या मुद्दाम केल्या जातात, मुद्दाम तयार केल्या जातात, कंड्या पिकवल्या जातात, वातावरण निर्मिती केली जाते. हे आपण राजकीय विश्लेषक किंवा अभ्यास करणारे म्हणून आपल्याला निश्चितपणे माहिती आहे. मात्र सर्वसामान्य माणसाला ह्याच्या मागे नेमकं काय घडतंय हे जाणून घ्यायची इच्छा आहे. प्रत्येक माणूस बातमी वाचताना त्यातल्या कळीच्या गोष्टी वाचत नाही, कारण आपण पत्रकारितेत असल्यामुळे त्या माहिती आहेत. म्हणून कुणी अशी बातमी सांगितली की आपण विचारतो सोर्स काय, बातमीचा सोर्स काय, म्हणजे विश्वसनीय सूत्राकडनं समजतंय किंवा आणखीन कोणी सांगितलंय. तर केंद्र सरकारमध्ये फडणवीस जाणार या चर्चा गेले 2-3 वर्ष चालूच आहेत. ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून, आधीपासून 19 सालच्या निवडणुकीपासून आतापर्यंत अनेकदा या चर्चा झाल्या. ते अनेकदा सांगतायत की मी महाराष्ट्रात पूर्ण वेळ राहणार नाही, 29च्या निवडणुकीपर्यंत राहणार आहे असं ते सांगतायत. परंतु दुसरीकडे ते हेही सांगताना दिसतंय की आमच्या पक्षामध्ये त्यांना जेव्हा विचारलं जातं की तुम्ही केंद्रात जाणार का, ते काय सांगतात रेकॉर्डवरचं उत्तर, की आमच्या पक्षामध्ये मला हा चॉईस नसतो, मला जे सांगितलं जातं ते मी करतो असं ते सांगतात. दुसरीकडे मी महाराष्ट्रात 29 पर्यंत असणार हेही सांगतायत. त्यामुळे हे सगळे लोक मिळून जो गोंधळ निर्माण करतात त्यातनं निष्कर्ष काढणं अवघड असतं. त्यामुळे आता सगळ्या माध्यमांमध्ये जेव्हा बातम्या येतात की केंद्र सरकारचा शपथविधी होणार, या गेले 2 आठवडे आपण ऐकतोय. आता 20चं अधिवेशन आहे, त्यावेळेला अचानक एखादा बॉम्ब पडल्यासारखं अधिवेशनात जर शपथविधी झाला आणि एक्सपान्शन झालं तर काही घडू शकतं. कारण अमित शहा किंवा नरेंद्र मोदी या दोघांची कार्यपद्धती अशी आहे की अचानक काहीतरी घडवण्याची. गुजरातच्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 2दा रिशफल झालं आणि त्यांनी अँटी इन्कम्बन्सी ब्रेक केली किंवा बीट केली. जसं सत्तेवर काही काळ राहिलं सरकार की त्याच्याविषयी एक प्रकारची नाराजी किंवा जरा खेळणं बदलूया ही मानसिकता आहे लोकांची. म्हणून महाराष्ट्रात आता फडणवीस दीर्घकाळ आहेत, तर ते बदलायचं का, हे जर श्रेष्ठींच्या मनात असेल तर करतील. पण आज मी तिला ते करतील असं मला वाटत नाही, कारण आज महाराष्ट्राला फडणवीसांची गरज आहे असं माझी धारणा आहे. त्याचं कारण ज्या प्रकारचे प्रकल्प चालू आहेत आणि 29च्या निवडणुकीच्या वर्षभर आधी करू शकतील, पण आज 26-27 मध्ये करतील का, तर ही शक्यता वाटत नाही मला. त्यामुळे आता कदाचित सेशनच्या तोंडावर शरद पवारांचा पक्ष जाईल का एनडीए मध्ये स्वतःचा, किंवा सुनेत्रा पवारांबरोबर मर्ज होऊन जाईल का, हे जसे यक्ष प्रश्न आहेत तसाच फडणवीस दिल्लीला जातील का हा यक्ष प्रश्न आहे. त्याची उत्तर अतिशय कन्क्लुसिव्हली कोणी देऊ शकेल निसंदिग्धपणे असं मला वाटत नाही. आणि जर कुणी चुकून, आपण जसं म्हणतो ना की कावळा बसायला आणि फांदी तुटायला, तसं कोणी भविष्य गेलं ते खरं ठरलं तर कदाचित त्यांचा आपण आभार मानूया आणि त्यांच्याबद्दल त्यांना अभिनंदनही करूया कोणी भविष्य मांडलं तर. जसं आता विश्वचषक फुटबॉल स्पर्धा चालू आणि त्याच्यामध्ये अनप्रेडिक्टेबल गोष्टी घडतायत, तसंच राजकारणात पण आहे. आपण त्याच्यावर आपण बोलूया आणि मग पुढच्या आठवड्यात त्याच्यानंतर बोलू.
असं. निश्चितपणे आपण फुटबॉलचा तुम्ही विषय काढला आहे, तर फुटबॉलच्या विश्वचषकाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. गेल्या वेळेला अर्जेंटिनाने जिंकलं होतं. यावेळेला पुन्हा एकदा अर्जेंटिना, ब्रिटन, स्पेन आणि फ्रान्स हे 4 संघ अंतिम याच्यामध्ये उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्यामध्ये लढत होणार आहे. फायनलमध्ये कोण दाखल होतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टीमध्ये एकंदरीत जो काही उत्साह वाढलेला आहे लोकांचा, किंवा लोक रात्र जागून या सगळ्या मॅचेस बघतायत आणि आपल्या चाहत्यांकडून त्याला जो काय प्रतिसाद मिळतो आहे फुटबॉलच्या संघांना, हे पाहता एक तुम्ही देखील फार मोठे चाहते आहात आणि तुम्ही स्वतः फुटबॉल खेळता आहात, तर एकंदरीत तुमचं काय मत आहे, किंवा कोण विश्वचषक जिंकू शकेल आत्ताची सद्य परिस्थिती पाहता, आणि कोणाला सगळ्यात जास्त संधी आहे असं तुम्हाला वाटतं? हे बघा, अतिशय तर्कसुष्ट पद्धतीने विचार केला तर फ्रान्सची टीम अतिशय उत्तम खेळतीये. म्हणजे या वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदा 32 ऐवजी 48 संघ होते, त्यामुळे सामने जास्ती झाले. म्हणजे 104 वगैरे सामने झालेले एकूण होतील म्हणजे फायनल पर्यंत. आणि 4 टॉप टीमा या फिफाच्या रँकिंग मधल्या, फिफा म्हणजे फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन, म्हणजे आंतरराष्ट्रीय ज्या फुटबॉल संघटना त्यांचा महासंघ आहे फिफा, आणि ते हे स्पर्धा आयोजित करतात. ती जगातली सगळ्यात मोठी स्पर्धा, म्हणजे ऑलिम्पिक पेक्षा मोठा इव्हेंट आहे. त्याच्यानंतर 200 पेक्षा जास्ती देश फुटबॉल खेळतात. त्यामुळे सर्वोत्तम 4 संघ वरती आले शेवटच्या 4मध्ये, आणि उपांत्य फेरीचे सामने या आठवड्यात मंगळवार बुधवारी राहणार आहेत. त्यातनं पुढच्या म्हणजे 19 तारखेला फायनल होईल. त्यामुळे आपण पुढच्या एपिसोडमध्ये कदाचित विजेत्यावर बोलू. तसं उपांत्य फेरीमध्ये फ्रान्स विरुद्ध स्पेन हा अतिशय रंगतदार सामना होईल. त्यामध्ये दोन्ही युरोप म्हणजे 3 संघ युरोपियन आणि 1 लॅटिन अमेरिकन संघ अर्जेंटिनाचा आहे. इंग्लंड पण आहे. इंग्लंड आणि अर्जेंटिना उपांत्य फेरीचा सामना, आणि पहिला फ्रान्स आणि स्पेनचा आहे. फ्रान्स आणि स्पेन हे दोन्ही टीम चांगल्या खेळतात. फ्रान्स अतिशय जास्ती धडाकेबाज खेळतात. त्यांचा एम्बापे देखील जोरात आहे. स्पेनची मध्यफळी अतिशय स्ट्रॉंग आहे. म्हणजे फ्रान्समध्ये एम्बापेच्या बरोबर इतरही 2-3 त्यांचा प्लेयर्स बचाव चांगला आहे. सारखे छान खेळत आहेत. परंतु स्पेनच्या संघामध्ये 11 खेळाडू चांगले आहेत. त्यांचा गोलरक्षक देखील खूप चांगला आहे. त्यामुळे ही पण अटीतटीची मॅच होईल. तसंच इंग्लंडची टीम खूप फॉर्मात आहे, आणि अर्जेंटिनाचा संघ त्यांच्या क्षमतेचा खेळ करू शकत नाहीये. पण लिओनेल मेसीचा शेवटचा वर्ल्ड कप आहे, आणि त्यांचा अख्खा संघ मेसी भोवती फिरतो. त्यामुळे मेसीला विजय मिळवून देण्यासाठी वाटेल ते करायचं, इतक्या हिरिरीने खेळतो. आतापर्यंत अर्जेंटिनाच्या संघामध्ये चमकदार खेळ करणारे खेळाडू तितकेसे चमकलेले नाहीत. म्हणजे फ्लॅश ऑफ ब्रिलियन्स म्हणतो तसं मधनच एखादी वाऱ्याची झुळूक यावी किंवा एकदम तेजाचा झोत यावा तसं मधनच चमकतायत, ग्लिटर करतायत. परंतु सलगपणे चांगला खेळ अर्जेंटिनाचा होताना दिसत नाही. त्या मानाने इंग्लंडचा टीम चांगली खेळतीये, पण तरी देखील इंग्लंड अर्जेंटिनाची मॅच असो किंवा फ्रान्स स्पेनची असो, आता कुठलेच खेळातले पंडित सांगू शकणार नाही की हाच जिंकेल किंवा तोच जिंकेल. आता तो आपल्याकडे जसं कुठलेही मीटर असतात, तसं स्पोर्ट्सचे चॅनल्स आहेत ते त्याचे मीटर लावून यांची पॉसिबिलिटी जास्ती, त्यांची कमी सांगतात, त्याची लॉजिकही देतात. पण अनिश्चिततेचा खेळ जसा क्रिकेट म्हणतात तसा फुटबॉल पण झालाय, कारण कॉम्पिटिशन खूप तीव्र झाली आहे. म्हणून या दोन्ही सामन्यात कोण जिंकेल सांगता येत नाही. फायनलमध्ये येणारे संघही कोण असतील, त्यातनं कोण जिंकेल हे सांगता येत नाही. पण 19 नंतर आपण पुन्हा चर्चा करू. आणि या दोन्ही मॅच लोकांनी चुकवू नका, कारण काय अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत झालेला वर्ल्ड कप आहे. अमेरिकेत होतात फायनल, त्यामुळे आपल्या दृष्टीने त्यांची दिवस हा आपली रात्र असते. पण हे 2 मॅचेस तरी बघा, आणि फायनल मॅच पण बघा असं मी विनंती करीन. आणि पुढचा वर्ल्ड कप जो तो पोर्तुगालला, तेव्हा आपल्याला सुसह्य वेळेला आपल्या सामने होतील, तेव्हा आणखीन रंगत वाढेल. तर या 3 मॅचेस तरी आता पुढच्या चुकवू नका, त्या नक्की बघा. आणि दोन्ही सामने अटीतटीचे होणार. फायनल देखील चुरशीची होईल असा माझा अंदाज आहे. बघूया. निश्चितपणे जसं तुम्ही म्हटलात की फुटबॉलचा जी मॅच आहे किंवा फुटबॉलचा जो काय सामना आहे हा अनिश्चित झालाय क्रिकेटच्या प्रमाणे, तसं राजकारण देखील अनिश्चित आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतात का आणि फडणवीस दिल्लीत जातात का हे देखील पाहावं लागेल. दरम्यानच्या काळामध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील की नाही माहित नाही, परंतु फडणवीसांनी मात्र शरद पवारांना मागे टाकत राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा सर्वाधिक काळ होणार करता 4था क्रमांक पटकावलेला आहे. आतापर्यंत शरद पवार होते, त्यांच्यापेक्षा जास्त कार्यकाळ आता देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केलेला आहे. त्यांच्या पुढे केवळ आता दोघच जण शिल्लक राहिलेले आहेत, आणि त्यातले एक जे आहेत ते वसंतराव नाईक आहेत, ते जवळपास 11 वर्ष मुख्यमंत्री होते, आणि त्याच्यानंतर विलासराव देशमुख 6 वर्ष आणखी काहीतरी मुख्यमंत्री होते. जर 2029 सालापर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये राहिले तर ते कदाचित वसंतराव नाईकांना देखील मागे टाकू शकतील, अशी आत्ताची घडीचा सिच्युएशन आहे. मात्र आपल्याला माहिती नाही, राजकारण अस्थिर आहे.
फुटबॉल देखील अस्थिर आहे. त्यामुळे शेवटी सामना फुटबॉलचा असू दे किंवा राजकारणाचा असू दे, नेमकं काय होईल आपल्याला माहिती नाहीये. पाहूया आपण काय होतंय. ज्या ज्या वेळेला जे जे घडेल त्या त्या वेळेला भाष्य करणं हे आपलं काम आहे, ते आपण करत राहूया. दरम्यानच्या काळामध्ये आपला हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर सांगा. आमच्या व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर करा. आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन आम्हाला जे काय तुम्हाला योग्य वाटतं ते जरूर कळवा आणि आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर करा. पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटूया. धन्यवाद.